श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला एका विषयावर माहिती सांगणार आहे. मासिक धर्म आणि स्वामी सेवा. खूप जणींना हा प्रश्न पडतो की मासिक धर्मामध्ये स्वामींची सेवा करावी की नाही करावी. तर स्वामी जेव्हा मानवी देह धारण करून अक्कलकोटला राहत होते, वास करत होते, तेव्हा ते या गोष्टींचा कडाडून विरोध करायचे. ते म्हणायचे ह्या गोष्टी चुकीच्या आहे. तर याच्याबद्दल एक कथा सांगते. स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा राधा नामक त्यांची एक भक्त होती. ती स्वामींचं रोज दर्शन घ्यायला यायची. तर तिला मासिक धर्म चालू होता आणि ती महाराजांचं दर्शन घ्यायला आली. तिला सगळ्यांनी सांगितलं लांब उभं राहा म्हणे स्वामींपासून. ती एकदम लांब कडेला जाऊन उभी राहिली, जेणेकरून तिची सावली स्वामींवर पडू नये किंवा स्वामींच्या जवळ ती जाऊ नये असं सगळ्यांनी तिला सांगितलं. मग स्वामींना कळालं. स्वामींनी प्रसाद घेतला हातात आणि ताडकन उठले त्यांच्या जागेवरून. चालत चालत तिच्यापर्यंत गेले आणि स्वामींनी तिच्या हातात स्पर्श करून तिच्या हातात प्रसाद दिला आणि तिला सांगितलं की मी हे काहीच मानत नाही. स्वामी हे ब्रह्मांड नायक होते आणि ते ब्रह्मांड नायक आहे, त्यांना या गोष्टीचा बाधा होत नाही. ते ब्रह्मांड नायक असल्यामुळे पंचप्रकृती म्हणजे पंचतत्वच त्यांनी स्वतः बनवलेले. आणि मासिक धर्म हा प्रकृती, जे प्रकृतीने आपल्यापर्यंत आलेलं आहे ते अशुभ किंवा अस्वच्छ असं नसतं, पण त्याचे काही वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारणे जे मला माहिती ते मी तुम्हाला सांगते. तर वैज्ञानिक कारणानुसार ज्यावेळेस आपला मासिक धर्म चालू असतो तेव्हा आपल्या शरीरात उष्णता ही जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि धार्मिकदृष्ट्या ज्यावेळेस आपण मंत्र उच्चार करतो त्यावेळेस आपल्या शरीरात त्या मंत्र उच्चाराने एक प्रकारची उष्णता निर्माण होते. त्यामुळे आपल्या शरीरात मासिक धर्मामुळे आधीच उष्णता निर्माण झालेली असते आणि आपण मासिक धर्मामध्ये जर मंत्रोच्चार केले तर त्या मंत्रांची उष्णता अशी आपल्या शरीरात अधिक उष्णता तयार होती, जी आपल्या शरीराला हानिकारक असते. त्यामुळे त्याचं शास्त्रीय कारण पण असं आहे आणि एक वैज्ञानिक कारण पण आहे. आणि स्वामी तर ज्यावेळेस मानवी देह धारण करून अक्कलकोटला राहत होते तेव्हा ते या गोष्टींचा कडाडून विरोध करायचे. त्यांना जर माहीत झालं की एखाद्या महिलेला मासिक धर्म चालू आहे तर ते तिला स्पर्श करून सांगायचे की ह्या गोष्टी मी अजिबात मानत नाही. एकदा काय झालं, स्वामी असेच अक्कलकोटला मानवी देह धारण करून राहत होते तेव्हा अक्कलकोटमध्ये एका विद्वानांच्या घरी पूजा होती आणि तिथं एक त्यांच्याच घरातल्या महिलेला मासिक धर्म चालू असल्यामुळे ती बाजूला बसलेली होती. तर तिला सारखं सांगण्यात येत होतं तू बाजूला राहा, याची सावली तुझ्यावर पडून नको देऊ. तर स्वामी तिथं स्वतः गेले, त्या पूजेतला प्रसाद घेतला आणि त्या महिलेला दिला आणि सर्वांना सांगितलं हे असं काहीही माझ्यासाठी नाही आहे की मी असं काही मानत नाही. स्वामी जेव्हा ह्या गोष्टींचा कडाडून विरोध करायचे तेव्हा ते मानवी देह धारण करून अक्कलकोटमध्ये वास करत होते. ते सगळ्यांना सांगायचे ह्या गोष्टी माझ्यासाठी नाही आहेत, कारण मी ह्या गोष्टींच्या वरचा आहे. ब्रह्मांड नायक आहे, त्याला आकार उकार काना मात्रा काहीच नाही आहे, तो निराकार आहे आणि निराकार रूपात भक्ती केल्याने त्याला आपण भजल्याने आपल्याला काहीही पाप लागत नाही. मग आपण मासिक धर्मामध्ये देवांना स्पर्श करावा का? तर नाही, स्पर्श करू नये. आपण 4 दिवस बाजूला बसून स्वामींची सेवा करावी, कारण कायिक वाचिक मानसिक अशा भरपूर प्रकारच्या सेवा असत्या. तर आपण मानसिक सेवा करायची. मानसिक सेवा म्हणजे 4 दिवस तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता. नामस्मरणाने कोणत्याही माणसाला पाप लागत नाही. मासिक धर्मामध्ये तुम्ही मासिक धर्मामध्ये फक्त नामस्मरण करा. 4 दिवसानंतर शुचिर्भूत झाल्यानंतर मूर्तींना स्पर्श केला तर चालतो. आपण शक्यतो 5व्या दिवशी करतो तर तेही ठीक आहे. काही 4 दिवसानंतर नाही करत स्पर्श फोटोंना किंवा पूजा नाही करत. 5व्या दिवसानंतर स्पर्श केला तरी पण चालतो. तर असं आहे मासिक धर्माबद्दलची माहिती मला माहीत होती ती तुम्हाला सांगितली. तुम्हाला जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा.